जाती व्यवस्थेविरुद्ध जो जो विद्रोह उभा राहतो तोच स्वतः अंती एक जाती व्यवस्था बनतो, जात बनतो. मी आजपर्यंत म्हणेन की चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि तिथला अन्याय आणि शोषण आणि जन्मावर आधारित समाज व्यवस्थेविरुद्धचा सर्वात मोठा आणि सर्वात यशस्वी विद्रोह गौतम बुद्ध आहे. कारण बुद्ध विद्रोह म्हणजे तो फक्त प्रतिक्रियावादी नाही, त्यांनी पॉझिटिव्ह कंटेंट दिलेला आहे. तो रिॲक्शनरी नाही, द्वेषमूलक तर त्याहून नाही, उलट अहिंसा आणि पंचशीलचा विचार घेऊन आणि प्रज्ञा प्रेम करुणेवर घेऊन तो जगभर जातो. आपल्याला अनेकदा माहीत नसतं आणि सांगितलं जात नाही की जगभर पसरलेल्या बौद्ध धर्माने हिंदू धर्मातल्या सर्व देवदेवता इनकॉर्पोरेट केल्या. आज जर थायलंड, चीन सकट सगळ्या ठिकाणच्या बुद्ध मंदिरांना भेट दिली तर आपल्याला दिसतं की बुद्ध मध्ये असतो आणि भोवती इंद्र, वरुण, हनुमान, गणपती असे सगळे असतात. पण भारतामध्ये जो हिंदू धर्म पुढे तयार झाला त्यांनी गौतम बुद्धाला 9वा अवतार बनवला. हे एकतर्फी नाहीये गणित. भारतातला उरलेल्या हिंदू धर्मात गौतम बुद्ध 9वा आणि आता आपण अजून 10व्या अवताराची वाट पाहतो. पण जगभर जो बौद्ध धर्म पसरला त्यांनी पण तो म्हणजे हिंदू धर्म उणे जाती व्यवस्था इज इक्वल टू बौद्ध धर्म, हे मी मांडत असलेलं समीकरण आहे. त्यांनी तो अध्यात्माचा विचार आहे, तो प्रज्ञाप्रेम करुणेचा विचार आहे, विश्वाच्या एकात्मतेचा विचार आहे. मग फिलॉसॉफिकल फरक भेद शोधायचे झाले तर ते खूप आहेत. पण म्हणून आंबेडकरांनी निवडताना जर म्हणाले हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, त्यांनी भारतीय विचारातला, भारतीय परंपरेतला, खरं म्हणजे जगातला पहिला विश्वधर्म निवडला, म्हणून बौद्ध धर्म निवडला. तर तुम्हाला वस्तुस्थिती दिसेल की आता भारतीय समाज व्यवस्थेत तूर्त भारतापुरतं तरी बोलायचं तर तो बौद्ध धर्म आणखी एक जात बनते. विद्रोह म्हणून बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतर केलं 14 ऑक्टोबर 56ला, दसऱ्याचा दिवस, नागपूरला दीक्षाभूमीवर. ते बाबासाहेबांच्या बरोबर धर्मांतर केलेले म्हणजे नवबौद्ध यांना यथावकाश पुढे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर त्यांनी जाती व्यवस्थेतलं एक स्थान दिलं. ते नवबौद्ध जातीचं लोकेशन, स्थान म्हणजे दलित. त्यामुळे राखीव जागांचे सगळे फायदे पण असायला पाहिजेत. तुम्ही जो जो विचार कराल की चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी प्रत्येक चळवळ इथे एक जातच बनून विसावते. 19व्या शतकातल्या समाज सुधारणा चळवळीमध्ये उदाहरणार्थ आर्य समाज जातीपाती मानत नाही. स्वामी दयानंदांनी आर्य समाज स्थापन करून पुढे प्रगती, म्हणून महात्मा फुलेंनी स्वामी दयानंदांचा पुण्यात सत्कार केला होता. कारण की वेदांचं पूर्ण इंटरप्रिटेशन नवं मांडून स्वामी दयानंद म्हणाले जातींची मान्यच नाहीये, सर्व माणसं समान. आर्य समाजाच्या सामाजिक चळवळीमध्ये स्त्रियांना पण समाजामध्ये समतापूर्ण स्थान आहे. कारण स्वामी दयानंदांचं आणि अभ्यासांती व्यक्तीच्या ते मला सुद्धा पूर्ण पटतं, ते म्हणजे त्या प्राचीन वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रीला समान बरोबरीचं सर्व हक्कांच्या सहितचं स्थान होतं. ढासळण्याच्या परंपरा पुढे दिसतात. पुन्हा या इंटरप्रिटेशनचे असू शकतं जरूर मतभेद, पण तो आर्य समाज पण आता एकूण भारतीय विशेषतः पंजाबी समाज व्यवस्थेतली एक जात बनते आणि ती उच्चवर्णीय बनते. जैन समाज, तर जैन विचार, पंथ, धर्म ह्याच्यामध्ये जाती व्यवस्थेंना जागाच नाहीये. पण भारतीय समाज व्यवस्थेचं चित्र पाहताना मग जैन ही एक उच्चवर्णीय जमात होऊन बसते. जातींचं निर्मूलन केलं पाहिजे ही चर्चा सगळे फडके, गोखले, खांडेकर, जोशी, प्रधान बसून करतात. म्हणजे गोचीच आहे, हा अस्वस्थ करणार आहे की हे कसं घडतं. हे डायनॅमिक्स आहे, हे सोशल डायनॅमिक्स आहे. आणि आपल्याला त्या प्रश्नांना सामोरं जायचं असेल तर खरोखरच हे सर्व समजून पचवून त्याच्यावर चिंतन करून आपला बनला पाहिजे पर्स्पेक्टिव्ह. मी ज्या पर्स्पेक्टिव्हला नाव देतोय भारतीय पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे जो जातीपातींच्या वर उठलेला आहे. फार विचार करत ऐकावं लागणार आहे, समजून घ्यावं लागणार आहे. मुळामध्ये दोन माणसं एकत्र येतात, दोन आणि त्याहून जास्ती, तर नकळत त्यांच्यात एकमेकात वागण्याचे काही नॉर्म्स तयार होतात. ते म्हणजे संस्कृती आहे. करत करत समूह जेव्हा, त्या संपूर्ण समूहाला मिळून काही समान गुणवैशिष्ट्ये तयार होतात. ते मुद्दाम कोणी सांगितलेलं असतं किंवा आदेश काढलेला असतो किंवा यापुढे असं करायचं असं नाहीच आहे. असे म्हणून ती संस्कृती आहे. तिच्यासमोर आव्हानं उभी राहतात.
ते माझं असेसमेंट आहे की अशी साकल्याने एक सगळं विचारात घेऊन जी भारतीय नावाची संस्कृती, तिच्या समोरचं सिंगल मोस्ट सर्वात मोठं आव्हान की ह्या जाती व्यवस्था, ह्या प्रॉब्लेमला हा भारत देश आणि भारतीय संस्कृती कसा सामोरा जातो. ते नीट झालं तर आपलं नवं सुवर्णयुग. त्याच्यात गडबड झाली, परत जातीपातींची दुकानं आली, त्यातून आलेला द्वेष आला आणि त्यातून निर्माण होणारा हिंसाचार आला. सर्वांचं वाटोळ आहे. त्याची जो जोपासना करतोय त्याला वाटेल की मी त्याची तथाकथित जी जात आहे तिचं पॉवर स्ट्रगलमध्ये त्या जातीचं मी ही भल्याचं बोलतोय आणि मग दुसऱ्या ह्या जातीला चेचा, ह्या जातीला चेचा, आत्ता ह्या जातीला चेचा, हिला हाताशीच राहा आणि हिला चेचून झालं की मग याही जातीला चेचा. हे डायनॅमिक्स, हे आत्ता जे सर्व सामाजिक राजकीय गतिविधी आपल्याला दिसतात त्यात हे निश्चित आहे की हा रस्ता विनाशाकडेच जातो. हा ॲब्सोल्युटली हम डुबेंगे तो सनम तुमको भी, पण मग सगळ्यात शेवटचा डुबणारा मी असणार आहे. त्यावेळी मला वाचवणारा कोणी येणार नाही आहे. सामाजिक आणि राजकीय अभिसरण, मोबिलायझेशन साठी जो कोणी जात हे युनिट वापरतोय तो देशाचं तर म्हणजे वाटोळ करतोच आहे, तो त्या जातीचं पण वाटोळ करतोय. ज्यांनी आत्तापर्यंत सामाजिक अभिसरणासाठी जात हे युनिट वापरलं त्यांनी फक्त त्याचं स्वतःचं भलं केलं, जातीला पुढे करून स्वतःचं दुकान चालवलं, पण त्यांनी त्या जातीचं सुद्धा भलं केलं नाही. राज्य किंवा संपूर्ण देशाचं तर तुम्ही सोडाच. म्हणजे सामाजिक आणि राजकीय अभिसरणासाठी ते जात हे युनिटच बदलून माणूस भारतीय, तो 5000 वर्षांचा आपला वारसा, पण उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकूनही द्यावे, या सूत्रानुसार केलेलं डिस्क्रिशन आहे, निरक्षर विवेक आहे आणि भविष्यातली नवी वाटचाल. म्हणजे इतिहासाने बांधलेलंही नको पण इतिहास विसरलेलाही नको, रस्ता त्यामध्ये दिसतो. खरं म्हणजे अशा या भारतीय संस्कृतीला समाजाचे प्रश्न सोडवायला काहीतरी नवं अवजार सापडलं, इन्स्ट्रुमेंट, भारतीय प्रतिभेतून काहीतरी नवं आलं, नवं आहे, सूत्र नवं आहे, तर त्या सूत्राचं नाव राखीव जागांचं सूत्र आहे. या भाषेतलं राखीव जागांचं सूत्र ह्याचं कुठं विचारात, शब्दात 19व्या शतकाच्या आधी सुद्धा दिसतच नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने ज्या समाज घटकावर अन्याय केला त्याला समाजामध्ये समान संधी देऊन सर्वांच्या बरोबरीने असायला, म्हणजे असा एक समतापूर्ण समाज घडवायला साधनं कोणती, तर 19व्या शतकात विचार पुढे आला की मग राखीव जागा ठेवल्या पाहिजेत. हा विचार पहिल्यांदा मांडला महात्मा फुलेंनी. जात जमातीच्या प्रमाणात कामे वाटून द्यावी तर खरी ही न्यायाची रीत. महात्मा फुलेंच्या स्वतःच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये तरी तो विचाराच्याच पातळीला राहतो. प्रत्यक्ष ठाम, प्रभावी आणि निर्णयानुसार मग पहिलं पाऊल 26 जुलै 1902 ला शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांसाठी काढलेला आदेश, हा इतकं नवं पाऊल आहे. 26 जुलैच्या आदेशाचे घटक 2 आहेत, भाग 2. एका आदेशामध्ये शाहू महाराजांनी 2 गोष्टी केल्यात. एक म्हणजे त्यावेळेला कोल्हापूर संस्थांमध्ये पोलीस पाटलाची पदं नेमायची होती आणि योग असा होता की ती एकूणातली 30% रिकामी होती. तर या आदेशामध्ये शाहू महाराजांनी आदेश काढला की आता ही 30% सर्व दलितांना, दलित मूळ आदेशात शब्द दलित नाही आहे, दलित हा शब्द 1932-35 नंतर वापरला जातो, पण शाहू महाराजांच्या त्या आदेशामध्ये उच्चवर्णीय म्हणजे कोण अशी व्याख्या नीट दिली आहे, त्या जाती जमाती कोणत्या ते दिलंय आणि त्यामुळे उर्वरित सर्वांसाठी आता एक म्हणजे हे पोलीस पाटलाची भरण्याची 30% जागा ह्या सर्व बहुजन समाज आणि दलित समाजाला द्यायची. आणि त्याच आदेशामध्ये शाहू महाराज म्हणतात की इथून पुढे कोल्हापूर संस्थांमध्ये जी पदनियुक्ती करायच्या संस्थांच्या कारभारात त्यातली निम्मी पदं, निम्मी पहिल्या स्ट्रोकला, आजपर्यंत मी म्हणत आलेलो आहे की 26 जुलै 1902 ला शाहू महाराजांनी राखीव जागांचं जे धोरण आखून दिलं ते जर गेली 105, 10-12 वर्ष प्रामाणिकपणे अंमलात आलं असतं तरी आज देशाचं चित्र वेगळं दिसलं असतं. माझं म्हणणं आहे की फार सखोल ॲनालिसिस त्याच्यामध्ये दिसतं. याचं कारण शाहू महाराजांना फार वेळ न जाता लक्षात आलेलं असलं पाहिजे की केवळ राखीव जागा देऊन भागणार नाहीये, त्या राखीव जागांमधनं मिळणाऱ्या संधीचा योग्य फायदा उठवण्या एवढी गुणवत्ता असल्याशिवाय राखीव जागांचा फायदा घेता येणार नाही. नुसत्याच ठेवल्या तर आता वाटेल की 30% पोलीस पाटील झाले आणि पुढे कोल्हापूर संस्थांच्या अंतर्गत 50% झाले, पण त्या पदांवर काम करण्याची गुणवत्ता असल्याशिवाय मग राखीव जागांचा काही फायदा नाही. शाहू महाराजांच्या मूळ धोरणातच
शब्द ते नाही आहेत. आता त्याला शब्द अन्वयार्थ इंटरप्रिटेशन म्हणताना मी सांगतोय ते म्हणजे तेव्हापासून आजही एक दुर्दैवी गैरसमज दिसतो सर्वत्र समाजात की राखीव जागा हे गुणवत्तेला सबस्टिट्यूट आहे, गुणवत्तेला पर्याय आहे. केवढी मोठी घोडचूक आहे. राखीव जागांच्या मागचं मूळ सूत्र आहे संधीमुळे गुणवत्ता निर्माण होते आणि संधीच्या अभावी असलेली गुणवत्ता जाते. हे मूळ सूत्र आहे. विचार करताना आपण सुद्धा स्वतः तथाकथित कोणत्याही जातीपातीचे असलो, मी म्हणणे तसा विचार करत असलो तर तुमचं पण काहीतरी चुकतंय, माझं बोलताना चुकतंय. कारण आपण नाही होत आपले भारतीय आणि माणूस पर्स्पेक्टिव्ह म्हणतोय मी, पण बनतो तो, फॉर्म होतो. काही वेळा आपण जे जगतो, ज्या घरात जन्माला येतो, कळत नकळत भोवती तीच भाषा असते. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे जातीपातींचे संस्कार इतके खोल पोचलेत की अनेकदा कळतच नाही की ते जे येतंय निष्पन्न बाहेर ते त्या जातीपातींच्या संस्कारात येते. भाषेत आहे, भाषेच्या वापरात. चिक्कू मारवाडी मारवाडा लावलाय का? किंवा बेकार काम करण्याचं मराठी भाषेतलं वर्णन मारा मारा टाकेल. मराठ्यासारखा आरडाओरडा करू नको. कळला तुझा सगळा मामली का? सगळे इतके संस्कार, ते वेगवेगळे प्राणी, दगडांचे वेगवेगळे प्रकार, पक्षी, ह्याच्यामध्ये सुद्धा ते जातीपातींचं पोचतं. मैना पण जी पांढऱ्या रंगाची असते मैना, तिला नाव ब्राह्मणी मैना. कुठलेही घराघरातले छोटे मोठे तुम्ही धार्मिक संस्कार सुद्धा किंवा घरात ज्या घडतात गोष्टी, अरे तुम्ही फार लांब तर जाण्याची गरजच नाहीये. स्त्रिया जेव्हा साडी नेसतात ती जातीनुसार साडी आमच्यात कशी नेसतात. साडी म्हणजे प्राचीन काळी जे एक स्त्रिया शालीन वस्त्र नेसत असत. अधिक माहिती हवी असल्यास राजा केळकर संग्रहालयामध्ये येत्या 6 महिन्यात एक पाहायला मिळणार आहे. राजा केळकर संग्रहालय त्याचा शोध घेत आहे. दुर्मिळ झाल्यामुळे उरल्या सुरल्या ज्या काही आहेत त्या मल्लिका शेरावतनी पळवून नेल्या आहेत. पण घराणं त्यातली जा ह्यानुसार आहेत की साडी, पदर, त्याच्या निर्या, आणि तो पदर असं मागणं पुढे येतो का पुढनं मागे, डाव्या बाजूनी उजव्या खांद्यावरनं जातो का उजव्या बाजूनी डाव्या खांद्यावर जातो, हे जातीनुसार. त्याच्यावरनं जाती निदर्शक. टिळा कसा लावायचा हे जाती निदर्शक आहे. घरामध्ये पुरण लाटतात, पुरणाची पोळी म्हणतोय मी, पण आमच्यात पुरण असं लाटतात. उशिरा पेटते कारण फार वेळ गंभीर बोलतोय ना मी, हाही मुद्दा गंभीरच आहे. पण आमच्यात पुरण कसं लाटतात. आणि मग ते लफडं तुम्ही त्या त्या जातीपाती पुरतं सुद्धा नाहीये. देशस्थांच्या मध्ये कसं करतात आणि कोकणस्थांच्यात, त्याच्या सापटीत मध्ये ते कराडे नावाचं एक लफड आहे. मग 96 कोळी 92 कोळी कुणबी मराठा आहे. तो म्हणतो रोटी बेटी व्यवहार मी देणं, माझ्या पोरीला विहिरीत ढकलीन पण तुला देणार नाही, आम्ही 96 कोळी. मी एकदा रायगडमध्ये निघालो होतो. आज मी समोर जी तयारी ठेवली, खरं म्हणजे त्याच्यात इतका व्याप्तीचा मोठा विषय बोलायचा आहे की आज मी ॲक्च्युली हे ठरवून उभा आहे की मध्ये असे वेगळे किस्से, किंवा कारण किस्सा मुद्दाच सांगतोय मी, तरी बाय माय चॉईस मी ह्याचा एक अपवाद करतोय. तर मुळशी धरणाच्या काठावर एक छान ढाबा आहे असा उंचावर थोडा, की जिथून असं समोर मस्त धरण दिसतं. तर तो माझा लाडका ढाबा आहे. पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो तर प्रवासात रायगड जिल्ह्यात जायचं होतं, दुपारी निघालो. पिठलं भाकरीचं जेवण मला आवडतं. तो ढाबा दिसला, थांबलो, ऑर्डर दिली, अर्धा तास आलीच नाही. पाणी प्यायला मग ते पण आलं नाही. म्हणून उठून निघालो तर दारामध्ये एक बाई अशा नऊवारी नेसलेल्या कमरेवर हात देऊन उभा राहिल्या. ओ कुठं निघाला. म्हणलं मावशी अर्धा तास झाला सांगून तुमचं येत नाही. मग म्हणल्या त्या चुलीत घालू का, केलंय तुमच्या करता ते झालं ना तयार, आता काय चुलीत घालू का. आपली राकट देशा कणखर देशा पद्धत. तरी ते त्या मावशीच्या बोलण्याचा आनंद बाळगून आपला मी मागं वळलो, थांबलो, दिलं. ते टॉप क्लास, टॉप ॲब्सोल्यूट. पिठलं भाकरी, शेंगदाण्याची चटणी, शेजारी ताकाच आहे. माझी धाव एवढीच आहे. पण जे जे दिलं ते टॉप क्वालिटीचं. मस्त तृप्त झालो, निघालो. मग त्या मावशी अशा होत्या, मग साहेब कशी वाटली आमचं जेवण. म्हणलं मावशी ग्रेट, छान वाटलं, जागा पण छान आहे,
कधीतरी सुट्टीच्या दिवशी बायको मुलांना घेऊन येतो इथे, त्यांना पण हे खायला घालतो. एकदम टॉप आहे. मी म्हणालो जेव्हा की तुमचं जेवण आणि स्वयंपाक एकदम टॉप आहे, त्या म्हणल्या मग असणारच, आम्ही 96 कुळी आहोत. म्हणजे जातीचा ज्वलंत अभिमान. मला एवढंच वाटत राहतं की तो अभिमान दुसऱ्याबद्दलचा त्याच्यात द्वेष नाही, हिंसाचार नाही, फक्त एक सोशल आयडेंटिफिकेशन इकडे जर जात असेल, आणि तो अभिमान की 96 कुळीचा अभिमान म्हणजे काय की करू ते उत्तमच करू. आम्ही स्वयंपाक जरी केला तरी उत्तम करू, आम्ही लढलो तरी साले मान कापायची झाली मान पण उत्तम कापू, मग चालेल. पण बघता बघता ज्याचं रूपांतर द्वेषात होतं, हिंसाचारात होतं, परस्परांच्या आणि राष्ट्रीयत्व कोलमडून पडायची वेळ येते. आत्ता आपण त्या उंबरठ्यावर उभे आहोत. पण जर शाहू महाराजांचं धोरण प्रामाणिकपणे नीट अंमलात आणलं असतं, कारण त्या धोरणात मग सूत्र काय काय येतात शाहू महाराजांच्या, ते नुसतं राखीव जागा देऊन नाही थांबले. म्हणजे नंतर जे सामाजिक चित्र तयार झाले की जणू राखीव जागा हा गुणवत्तेला पर्याय आहे, अल्टरनेटिव्ह आहे. एवढंच नाही तर आजही अनेक समाजातले विचारवंत हे आर्ग्युमेंट करतात की गुणवत्ता म्हणजे मेरिटोक्रसी हे उच्चवर्णीय आणि विशेषतः ब्राह्मणी आर्ग्युमेंट आहे. माझं म्हणणे केवढा मोठा पराभव आहे आर्ग्युमेंटमध्ये की गुणवत्ता हे का विशिष्ट जातीपातीचा मक्ता आहे होय. पण तू कशाला मिळवतो 80-90%? तुझ्या 40%ला मिळेल ना मेडिकलला ॲडमिशन. म्हणजे ऑल्टरनेटिव्ह झाला का की तू नकोच ना मिळवू 80, 90, 92, 95% तुला देतो ना मेडिकलला ॲडमिशन. म्हणजे राखीव जागा हा काय गुणवत्तेला पर्याय झाला का? चित्र निर्माण झालं. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीला कळलं होतं की जर काही व्यवस्था ज्या शासनाने करायला होत्या त्या केल्या नाहीत तर हे चित्र निर्माण होईल. राखीव जागांच्या मागचं मूळ सूत्र रूपाने सांगायची तर मी 2 म्हणेन. एक सूत्र, वेळेत संधी मिळाली तर गुणवत्ता बहरून येते, फ्लरिश होते. अशी गुणवत्ता नुसती असून नाही बघत, मिळावी लागते संधी, तर त्या संधीचं सोनं होतं. वेळेत संधी मिळाल्यास गुणवत्ता बहरून येते. आणि वेळेत संधी मिळाली नाही, सतत संधी नाकारली गेली, दडपलं गेलं तर बघता बघता असलेली गुणवत्ता सुद्धा संपून जाते. इतकी संपते, इतका आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होईल की आपल्यामध्ये कधी काळी अशी गुणवत्ता होती का अशी पण शंका स्वतःशी निर्माण होईल, इतकी होते. एक सूत्र हे आहे. म्हणजे राखीव जागा हा गुणवत्तेला पर्याय नाही आहे. राखीव जागा म्हणजे गुणवत्ता निर्माण करण्यासाठीची संधी आहे की ही घे संधी. तुला आजपर्यंतची सामाजिक व्यवस्था नाकारत होती ना, ते मी म्हणतोय ते मग दुसरं सूत्र आहे की राखीव जागांच्या मागचं दुसरं सूत्र काय येतं तर मी उपमा त्याला नेहमी दिलेली आहे की राखीव जागा हा होमिओपॅथिक औषधोपचार आहे. तेव्हा औषधच आहे ते. समाजाला जाती व्यवस्थेचा, जाती भेदाचा आणि अस्पृश्यतेचा रोग झालाय, त्यावर उतारा म्हणजे 19व्या शतकात ही संकल्पना प्रतिभेतून आधी पुढे आली आणि मग प्रत्यक्ष अंमलात आली ती. तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेने ज्यांना संधीच नाकारली आणि अशी शतकानुशतकं आणि कदाचित हजारो वर्ष नाकारल्यामुळे ज्यांच्यामध्ये तो गुणवत्तेचा संधीचाच अभाव आहे त्यांना मग एक विशेष संधी निर्माण करून द्या, हे ते दुसरं सूत्र आहे. त्याला मी होमिओपॅथिक औषध यासाठी म्हणलोय की होमिओपॅथिक औषधामागचं मूळ सूत्र असतं काट्याने काटा काढणे, विषानीच विष उतरतं. होमिओपॅथिक औषधामागचं सूत्र आहे की जो रोग झालेला आहे त्याच रोगाची अत्यल्प मात्रा औषध रूपाने दिली तर ती अत्यल्प मिळाल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती डेव्हलप होते आणि मग पुढे आपले व्हाईट ब्लड कॉर्पोस्कल्स रोगाशी सामना करू शकतात. मग चातुर्वर्ण्य व्यवस्था विसरू नको यात. आणि प्रश्न कोणाच्या कानांना किती बरं वाईट का शिसं ओतल्यासारखं वाटायचं नाहीच आहे, वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे की मित्र हो, चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मुळात उच्चवर्णीयांची राखीव जागांची व्यवस्था आहे. आणि व्यवस्थेने ज्यांना दलित ठरवलं, जातीपातींच्या मधल्या आणि स्त्रियाही त्याच्यात आल्या, ह्यांना संधीच नाकारण्याची गोष्ट आहे. ती द्यायला इंग्रज यावं लागला आमच्या छाताडावर नाचायला 150 वर्ष. पण मग चातुर्वर्ण्य व्यवस्था ही जर उच्चवर्णीयांची राखीव जागांची व्यवस्था असेल तर आता जर समतापूर्ण समाज निर्माण करायचा असेल तर तेच रोगाची मात्रा अल्पशी द्या, ते म्हणजे राखीव जागा आहे. संधीमुळे गुणवत्ता येते, संधी नाकारली गेली तर असलेली गुणवत्ता जाते, हे सूत्र. आणि म्हणून दुसरं सूत्र, आंबेडकरांनी त्याला शब्द वापरलेत समानांची समता. मला वाटतं कळायला अवघड नाही. आहे त्या स्थितीतच जर समता ठरवली काय होईल?
शाहू महाराजांनी हा आदेश काढल्यानंतर सांगलीचे एक अभ्यंकर वकील शाहू महाराजांना भेटायला गेले आणि म्हणाले, हे तुम्ही चुकीचं केलं, हे तुम्ही जातीपातींवर करताय. त्या पहिल्या प्रसंगामध्येच अभ्यंकर वकील म्हणाले शाहू महाराजांना की अहो, तुम्हाला दीनदलितांसाठी काही करायचं असेल ते गरिबांसाठी करा. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की राखीव जागांना आर्थिक निकष वापरा, जातीवर नका ठरवू तुम्ही. तर शाहू महाराज हसले, म्हणले जरा माझ्याबरोबर चला. अश्वशाळेमध्ये गेलेत, शौकीन होते शाहू महाराज घोड्यांचे. गेले आणि असं मध्ये घोड्यांच्यासाठीचा चारा टाकला आणि घोड्यांना मोकळं सोडलं. घोड्यांना मोकळं सोडल्या क्षणी जे उंच तगडे ताकदवान अरबी अबलख घोडे म्हणावेत पटकन पुढे सरसावले. जर दुबळे किडकिडीत घोडे आले जरी तरी त्यांना धक्का मारून हे पुढे सरकून त्यांनी चारा सगळा घेतला. अभ्यंकर वकील ते बघत होते. अभ्यंकर वकील म्हणाले की मला समजलं, तुम्हाला काय म्हणायचंय मला समजलं. शाहू महाराजांच्याही म्हणण्याचा अर्थ आणि राखीव जागांमागचाही मूळ आहे की ज्यांना आजपर्यंत संधी नसल्यामुळेच मागासलेपणा आलेला आहे, त्यांना जर एकदम उठून सांगितलं की आता करा स्पर्धा गुणवत्तेवर खुल्यामध्ये, तर जे त्या घोड्यांचं होऊन बसलं किंवा मला माहिती आहे की मी तुम्हाला 2 किस्से सांगणार आहे, तसंच होणार आहे. पाण्यामध्ये माशांची सभा भरली आणि ठरलं समता आणायची. छोट्या माशांनी तक्रार केली की नेहमी लेको तुम्हीच आम्हाला खाता गिळता. मोठे मासे म्हणाले ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, आजपर्यंत अन्याय केला, आता खाण्याची पहिली संधी तुम्हाला, तुमची झाली की मग आम्हाला, कारण संधीची समानता. पण अरे पण त्या संधीचा फायदा घेता येण्याची जर स्थिती नसेल तर कसा घेता येणार आहे. एका गावामध्ये आईवडील गेले, 2 भाऊ. जाताना आईवडील सांगून गेले की गुण्या गोविंदांनी राहा, भांडू नका, आपसामध्ये सगळी संपत्ती वाटून घ्या. गरीबच घर होतं, एकच गाय किंवा म्हैस घरामध्ये होती. आईवडिलांचे अंत्यसंस्कार करून परतल्यावर मग मोठा भाऊ, आपल्या देशात मोठ्या भावाला मानण्याची पूर्वी पद्धत होती, आत्ता आहे का नाही मला माहिती नाही. मोठा भाऊ, मोठ्या भावाच्या पत्नीला आई समजण्याची पद्धत होती. आता पुन्हा काय आहे ज्याचं तो ठरवा. पण तिने काळजी घ्यायची, तिचं पण काम आहे की तिने आईसारखी, आणि मोठ्या भावाचं पण मग काम आहे की त्याने घराची सगळी देखभाल करायची. तर मोठा भाऊ धाकट्या भावाला म्हटलं की हे बघ, आपण आईवडिलांनी सांगितले भांडू नका, गुण्या गोविंदांनी राहा, तर आपण समसमान वाटप करू. गाईचा पुढचा निम्मा भाग तुझा, मागचा निम्मा माझा. आता हा धाकटा भाऊ तो म्हणला मोठ्या भावाचं ऐकायचंय, अजून ते दुःख सगळं होतं, तो बरं म्हटला. त्याला 2-4 दिवसात लक्षात आलं यायला असं यायला मुवमेंट की म्हणजे चारा रोज मी घालायचा पण दूध ह्याला मिळणार आहे. म्हणून तो म्हणला की बंधू हे काय रे, सगळेच माझ्यावर होय, तर मग तू चाऱ्यातही निम्मा वाटा घे आणि मला दुधातला निम्मा दे. तर थोरला भाऊ म्हणला म्हार माजलीत. थोरला भाऊ म्हणला तुला आता आठवलं का, तू आई वडील काय म्हणलेत, भांडण करतो काय, त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आणि एकदा जर तुला सांगितलेलं होतं ना बोलायचं तर त्याच वेळेला बोलायला होतं, तर आता आपण गुण्या गोविंदांनी राहायला हवंय ना. ते धाकट्या भावाला काय सुधरे ना की काय, भाऊ भाऊच ना सगळे, एकाच ईश्वराची लेकरं, आईबापाची लेकरं. तर ते आपल्याकडच्या गावांमध्ये अजूनही शहाणी माणसं असतात, अजूनही असतात, शहाणी असतात, लय शहाणी असतात, कळलावे नारद असतात, कागाळ्या करणारे, काड्या घालणारे. अशा एकाला हात जाऊन धाकटा भाऊ भेटला. त्या माणसाने धाकट्या भावाला कानात काहीतरी सांगितलं. तो धाकटा भाऊ दुसऱ्या दिवशी आला, दूध काढण्याची जेव्हा वेळ होती, थोरला भाऊ गाईच्या आचळाखाली कासंडी ठेवून दूध काढत होता. हे धाकट्या भावानी काठी घेतली आणि ती गाईच्या तोंडावर सपकन राट्टा मारला. गोष्टचं हे लक्षात ठेवा, प्रत्यक्षात नाही, नाही तर मनेका गांधी रागवेल माझ्यावर. आणि मनेका गांधीने रागवण्याची वाट पाहण्याचे कारण नाहीये, मी पण रागवीन. मनेका गांधी क्रुएल्टी टू ॲनिमल्स थांबवण्याकरता माणसाची क्रुएलली वागते. पण गोष्टीत आहे, यांनी रट्टा मारला, ती गायने उधळली चौखूर, मागचे पाय, त्यांनी कासंडीला धक्का लागला, ती ओसंडून दूध वाहून गेली, पायाचा एक सणसणीत रट्टा ते भावाला लागला. ते भावानी तोंडाशी धरत म्हणला अरे काय रे, काय चाललंय तुझं. मग धाकटा म्हणला आता बोलायचं नाही, पुढचा निम्मा भाग माझा, मागचा निम्मा तुझा. मग धाकटा भाऊ, मग थोरला भाऊ म्हणाला की नाही नाही असं नाही, ते चाऱ्यामध्ये निम्मा मी वाटा करतो, दुधामध्ये पण तुला निम्मा. आमचा हा देश एक आहे का, आणि तो सगळ्यांचा आहे का. तसं जर असेल तर त्या साधन संपत्तीवर आणि विकासाच्या संधींवर सर्वांचा नको समान हक्क, समान वाटा. पण तसा करायला समानांची समता हवी. माझं म्हणणे फार लांब जाण्याची पण गरज नाहीये. बॉक्सिंगमध्ये
जर 40 किलो ज्याचं वजन आहे त्याला सांगितलं की हेवीवेट चॅम्पियनशिप कर बॉक्सिंग, तर तो 40 किलो म्हणजे बँटम वेट, लाईट वेट म्हणतात, त्याच्यातला तो वर्ल्ड चॅम्पियन जरी असला तरी तो हेवी वेट समोर तो 2 मिनिटांमध्ये ते मरणार, त्याला असं उचलून घेऊन जावं लागणार आहे खांद्यावर. बॉक्सिंगमध्ये वर्गीकरण करतात बँटम वेट, लाईट वेट, मिडल वेट, हेवी वेट आणि मग ओपन चॅम्पियनशिप. बास्केटबॉलच्या टीम्स उंचीनुसार ठरतात. म्हणजे समानांची संधी ती नसताना जर केलं, जो झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतोय, ज्याला शतकानुशतक शिक्षण नाही, शिक्षण पद्धती संधी सुद्धा नाकारली की तू मेलेल्या गुराचं कातडं सोल, तुला काय करायचं शिकून, किंवा तू भांडी तयार कर, तू नांगर तयार कर, आणि मग शिकण्याचा अधिकार मुठभर त्या दोघांची स्पर्धा लावणार आहे आणि तो करू शकणार आहे. जो झोपडीत लहानाचा मोठा होतो, आईबापांना माहीत नाही, शिकणारी पहिली पिढी आणि ज्याच्याकडे हजारो वर्ष ज्ञान विद्या, केवळ त्याचा गरिबी का श्रीमंती आर्थिक स्थितीशी संबंध नाही, ज्या घरात शिकण्याची परंपरा आहे शतकानुशतकं, ते घर आर्थिकदृष्ट्या जरी गरीब असलं तरी आईवडीलही स्वतः शिकलेले, त्यांचा आग्रह की पोरा शिकायचं, कारण शिकल्याशिवाय आपल्याला भविष्यकाळ नाही. आंबेडकरांना चळवळी उभ्या कराव्या लागतात, एज्युकेट, ऑर्गनाइज, एज्युटेट. त्यांची एकाची स्पर्धा लावायची. तुम्ही त्याला त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण करण्याची संधी द्या, त्याच्यासाठी राखीव जागा ठेवा, आणि मग एक वेळ अशी येऊ द्यात की त्याला सांगा आता लाड नाही, आता तुझ्यामध्ये गुणवत्ता आणि आता तुझी खुल्यामध्येच तुझी. ही दृष्टी शाहू महाराजांच्या आदेशात दिसते. म्हणजे काय काय दिसतं तर शाहू महाराज नुसतेच रिक्त 30% पोलीस पाटलाची पदं आता दलितांना द्या आणि उरलेल्या निम्म्या जागा इथून पुढच्या काळामध्ये 50% राखीव जागा म्हणून नाही थांबले. त्यांना हे कळलेलं आहे. जशी वेदोक्ताच्या जखमेमधून शाहू महाराज नुसते उच्चवर्णीयांच्या अधिकारांपुरते त्यांच्या जाणीवा मर्यादित नाही राहिल्या. जर शाहू महाराज फक्त वेदोक्ता करता भांडले असते तर त्याचा अर्थ होतो की ते उच्चवर्णीय म्हणजे मी क्षत्रिय आहे म्हणून माझ्या हक्क नाही. शाहू महाराजांची थोरवी आहे की त्यांना त्या जखमेमुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेतलाच अन्याय समजला की जर माझी ही स्थिती, तर ज्याला जन्मानेच नाकारलेलं आहे की तू गावकुसाच्या बाहेरचा आणि तू वेशीच्या आतमध्ये यायचं असेल तर गळ्यात मडकं बांधायचं, पाठीला कुंचला बांधायचा, तुझ्या सावलीने विटाळतो. ज्या जमिनीवर घोड्या, गाढवा, कुत्र्या, मांजरांनी पाणी प्यालेलं चालतं त्याच्यावर तू नाही पाणी प्यालेलं चालत. आणि आपण सगळे एक, पण मी तुला थडग्यात गाडून त्याच्यावर माझी इमारत उभी राहणार, कारण देव ईश्वर एकच आहे, पण तुझी जागा पायरीपाशी. ज्या रामाला देव मानतात तिथे जायला तुला नाही परवानगी, म्हणून सत्याग्रह करावे लागले, म्हणून 14 तळे सत्याग्रह, म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह. हे नाकारलेलं सातत्याने ज्याला आहे त्याला आधी त्याच्यात ती गुणवत्ता डेव्हलप व्हायला जर आधी नाही संधी दिली तर नुसत्या जागा ठेवून काय होणार नाहीये. नुसत्याच राखीव जागा ठेवल्यात आणि तुझे 40% राहू देत. आता ते 40% त्याला मी एक सोपंही वाक्य बोलत आलो. माझं म्हणणे वाक्य सोपं पण प्रचंड अर्थपूर्ण आहे. राखीव जागांच्या आधारावर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल. चांगला डॉक्टर किंवा इंजिनियर नाही होता येणार. चांगला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर अभ्यासच करावा लागेल. मग राखीव जागांच्या आधारावर मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेशचा अर्थ काय होतो की हे बघ, आज नाकारली ना, आतापर्यंत व्यवस्थेने संधी नाकारली ना, ही संधी आता सोनं कर. ह्याची जाणीव शाहू महाराजांच्या मूळ आदेशात दिसते. कारण शाहू महाराजांच्या आदेशात आहे की राखीव जागा फक्त सरकारी नोकरीत प्रवेशाच्या वेळी, पुढची जी पदोन्नती आहे ती गुणवत्तेवरच आधारित आहे. आधुनिक काळात अगदी आत्ता बोलले जाणारे मग शब्द आहेत रिझर्वेशन ॲट एंट्री पॉईंट, प्रमोशन्स टू बी मेरिट बेस्ड. आणि हे आमचं सूत्र असं समजू नका, हे शाहू महाराजांच्या मूळ विचारात पण आहे. आज IAS मध्ये हे सूत्र वापरलं जातं, IIT आणि आता IIM मध्ये हे सूत्र वापरलं जातं. ते म्हणजे या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव जागा आहेत. दलितांना 14%, आदिवासींना 7% आणि आता OBC समाजाला 27%. आता गेल्या 1-2-4 वर्षांच्या नंतर, पण त्या फक्त एंट्री पॉईंटला आहेत. संधी क्रिएट केली, त्या संधीमुळे गुणवत्ता निर्माण होते. गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाहीये. एकदा तिथे गेला की पेपर सर्वांना कॉमन, अभ्यास कॉमन, असेसमेंट जे होणार आणि गुणांकन जे लागणार ते सर्वांना कॉमन. आपल्याला परिणाम दिसून येतात तिथे आपल्या IITs, IIM इत्यादी. आणि माझं म्हणणं आहे आपण चाणक्य तर विचारत सुद्धा नाही, जातीपाती विचार म्हणजे एक फॉर्मवर सरकारी कारणं करता एक एंट्री तेवढी सोडली तर जी धोरणं चाणक्यत आपण करतो तो बिलकुल मला आत्मविश्वास आहे
की एवढ्या अशा पातळीला जी चाणक्य धोरणं आपण करतो ते उद्याच्या भविष्यकाळाच्या धोरणांची ती सूत्र आहेत. आणि माझा दावा नाही की ती कोणतरी मी लय शाणा लागून गेलो म्हणून नवीन करतोय. मला अभ्यासाने दिलेली दृष्टी मला जाणवतं शाहू महाराजांच्या मूळ आदेशात आहे की ह्या ज्या राखीव जागा प्रवेशाच्या वेळी पुढच्या पदोन्नती मात्र गुणवत्तेवर. म्हणजे मी दलित अथवा आदिवासी आहे म्हणजे मी काम बेकार करीन, वर रुबाब करीन, वर कोणी मला त्याच्याबद्दल बोललो तर अनटचॅबिलिटी ॲक्ट खाली त्याच्यावर ॲक्शन घेईन आणि पैसे खाईन, मी पण जातीपाती पाळीन. नाही चालायचं. हे जे शहाणपण आहे हे शाहू महाराजांच्या सुद्धा विचारामध्ये एक ते दिसतं. दुसरं त्याहून मोठं मला म्हणायचं आहे की नुसत्या राखीव जागा देऊन शाहू महाराज थांबले नाहीत. शाळा काढल्या, हॉस्टेल्स काढली, दीन दलित गोरगरीब ज्यांना खाणं पिणं परवडत नव्हतं त्यांच्यासाठी आहाराच्या व्यवस्था केल्या, कपड्यांच्या व्यवस्था केल्या, पुस्तकं आणि वह्यांच्या व्यवस्था केल्या. म्हणजे तुला गुणवत्ता गाठण्यासाठी काय काय हवंय ते सगळं सांग, ते देतो, गुणवत्तेवर कॉम्प्रोमाइज नाही. हे सूत्र आहे. राज्यघटनेतले सुद्धा जर मूळ वाक्यरचना आणि नीट पाहिल्या तर दिसेल विदाऊट कॉम्प्रोमाइज विथ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी, म्हणजे गुणवत्तेशी तडजोड न करता अशीच आहे शब्दरचना. तेव्हा राखीव जागा असाव्यात. जी दिशाभूल समाज व्यवस्थेची पुढच्या वाटचालीची झालेली आहे ती की जणू राखीव जागा म्हणजे गुणवत्तेला पर्याय आहे, अल्टरनेटिव्ह आहे. कशाला पाहिजे गुण? आणि गुणवत्ता हे उच्चवर्णीय, त्यात ब्राह्मणी आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे तुला काय 40%. आता ह्याच्या सगळ्या बाजू आपल्याला ऐकायला मिळतात, सगळ्या मिळतात आपल्याला ऐकायला. तथाकथित उच्चवर्णीय ज्या मुलगा मुलगी किंवा त्याचे आईवडील ह्यांची ॲडमिशन नाकारली जाते मेडिकल इंजिनिअरिंगला, त्यांना ते बाकी राखीव जागा आणि समतान वगैरे काय समजत नाही. ते म्हणतात त्याच्यामुळे माझी संधी गेली. त्यांना इतिहासाचा वारसा पण समजत नाही. ते म्हणतात माझ्या 91% इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही, पण त्याला लेखाच्याला 42% आता त्याला वापरला जाणार गेला बरीच वर्ष आहे तो शब्द आहे सरकारी ब्राह्मण. म्हणजे दलित म्हणजे कोण? सरकारी ब्राह्मण. आणि त्याला लेखाच्याला 42% मिळाले तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो. हा मुद्दा ऐकताना सुद्धा आपण पुढच्या वाटचालीमध्ये काही झालेले बदल लक्षात घ्यायला पाहिजे. आता एक वस्तुस्थिती ही आहे की राखीव जागांच्या मधले उमेदवार आणि खुल्या संवर्गातले उमेदवार यांच्यामध्ये फार अंतर आहे असं आता नका समजू. होतं सुरुवातीला हे जे चित्र आहे की 40%ला मेडिकलला प्रवेश पण 91ला नाही, आता ते फार नाही. एक. आणि दुसरं, विशेषतः जागतिकीकरणानंतरची जी वाटचाल आहे तिच्यामध्ये संधीची खूप मोठी उपलब्धता आहे, ती जातीवर आधारित नाही. त्यामुळे समजा सरकारी महाविद्यालयांच्यामध्ये राखीव जागांचं सूत्र आहे आणि तिथे विशिष्ट पद्धत, माझं म्हणणे सर्व समाजांनी विशेषतः स्पष्ट बोलायचं तर त्यातल्या उच्चवर्णीयांनी आनंदाने ते स्वीकारावं, आपल्या वाटा वेगळ्या शोधाव्यात. चातुर्वर्ण व्यवस्थेने केलेला अन्याय हा तुमचा माझा सर्वांचा वारसा आहे. काही जणांना वाटतं आणि काही जण विचारतात सुद्धा की मग आमच्या पूर्वजांनी केला, आणि खरं म्हणजे पूर्वजांनी स्वतः केला असेल असंही नाही बरं का, पण व्यवस्था होती अन्यायी, तर म्हणून काय आम्ही फेडायचं का? ते आमचं काय चूक आहे? आम्ही कुठं पाळतो जातीभेद? वाक्य बरोबर आहेत पण स्मार्ट पण आहेत. कारण ती बोलताना आणि दृष्टिकोन बनवताना आपण एक विसरतो अनेकदा, आपल्या आईवडिलांनी आणि वाडवडिलांनी जर संपत्ती कमावलेली असेल, खूप मोठे वाडे टोले जंगल, खूप पैसा, त्यावरचा वारसा हक्क घेताना आपण म्हणतो का कधी कोणी की मी नाही कमावलेले ते, तर मग ते देऊन टाका कोणाला तरी. हे आई वडिलांनी कमावले ते मला कशाला ते पैसे? तो म्हणतो ना वारसा हक्क. मग हे समाजाच्या वाटचालीमध्ये तेच चित्र वर्तमान काळात पण आहे. जर चातुर्वर्ण्य आणि जाती व्यवस्थेचा भीषण अन्याय माणूस म्हणून ज्याला ज्याला कळत पटत असेल तो म्हणेल की औषधावर, रोगावर औषध म्हणून ही उपाययोजना तर सुचली भारतीय संस्कृतीला, ही म्हणजे सर्वस्व आहे आणि हीच एकमेव असंही मानण्याचं कारण नाही. बुद्धीमधून नवे नवे सुद्धा यायला पाहिजेत. तर वाटा शोध, वेगळ्या शोध तुझ्या. इनफॅक्ट जागतिकीकरणानंतर जर जी व्यवस्था झालेली आहे त्याच्यात मी तुम्हाला गॅरंटीड सांगतोय की ज्याला जे शिक्षण हवंय ते मिळण्याच्या आता व्यवस्था आहेत. फक्त अपवाद मेडिकल.